आपल्याला या ठिकाणी 9व्या अभंगातील प्रथम चरणाचं चिंतन करायचं नेहमीप्रमाणे आपल्या. एक चरणाचा आपण एक अर्थ स्वतंत्र करत असतो, एक पाठ घेत असतो. तर त्यापैकी विष्णू जे पण व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, तर विष्णू वाचून जप करणं. तर पहिल्या अभंगामध्ये काय सांगितलं, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. आणि इथं सुद्धा काय सांगितलं, नामाचंच महत्त्व सांगितलं. म्हणजे एखादी प्रभावी वस्तू असते, महत्त्वाची वस्तू असते, तर तिचं पुन्हा पुन्हा वेगवेगळे दृष्टांत देऊन, वेगवेगळे प्रकार करून, वेगवेगळे मुद्दे मांडून त्या वस्तूचं महत्त्व कळून द्यावं लागतं. आणि जर त्याला महत्त्वच नाही कळलं, तर मग तो त्याचा स्वीकार करत नाही. तर असे भक्तीत सर्वसाधारण माणसांचा भक्तीत या ठिकाणी अधिकार असतो. आणि म्हणून संतांना येन केन प्रकरणी आपल्या मनामध्ये, सामान्य माणसाच्या मनामध्ये हरिभक्ती ही रुजवायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी आणिक एक वेगळ्या पद्धतीने नामाचं महत्त्व पटवून या ठिकाणी दिलेलं आहे. मागच्या अभंगात माऊली सांगतात, नामाची सुलभता आणि दुर्लभता, त्याच्यावर आपण थोडंसं चिंतन केलं. पण नेमकं सुलभता कशाची असते? मागे कालच्या याच्यात थोडं सांगितलं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी. जर ते सुलभच आहे, दुर्लभ काय मग ते? सुलभ रामकृष्ण हरी म्हणून संतांनी सांगण्यापेक्षा आपलं सर्व अनुभव नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण सोपंच आहे खरी. मग हे संतांनी याची सुलभता सांगायची काय कारण आहे? आणि इतकी सुलभता असून तो असा जाणणारा दुर्लभ काय तो? अशी यात दुर्लभता काय आली? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभन सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी. मग यातलं नेमकं कोणती गोष्ट दुर्लभ आहे जाणण्याकरता? नाम हे दुर्लभ आहे जाणायला, का नामापासून मिळालेलं फल दुर्लभ आहे जाणायला, का त्या दोघांच्या मध्ये जो प्राप्तीचा विषय आहे तो आहे दुर्लभ जाणण्याकरता? दुर्लभता नेमकं काय? तर या ठिकाणी नामात दुर्लभता आहे असं तर काय म्हणता येणार नाही. आपण रोज सांगतो सुलभ आहे, सुलभ आहे, सोपं आहे, सोपं आहे. अरे सुलभ, नामाची सुलभता आणि दुर्लभता हा विषयच येत नाही. आणि नामापासून फ फ पर प्राप्त होतो ते कळण्याचा विषयच येत नाही. मग योग सुद्धा मोक्षप्राप्तीचाच मार्ग असतो. याग सुद्धा मोक्षप्राप्तीचाच मार्ग असतो. ज्ञान सुद्धा मोक्षप्राप्तीचाच मार्ग असतो. आणि नाम सुद्धा मोक्षप्राप्तीचाच मार्ग आहे. तर या ठिकाणी त्या इतर साधनामध्ये ते साधनं तुम्हाला मोक्ष प्राप्ती करण्याकरता, त्या साधनातली कठीणता साधन नाही. त्यात मोक्ष प्राप्ती करता त्याला लागणारी जी कठोरता असते, कठीणता असते, ती कठीणता असते. आणि नामापासून मोक्षाची प्राप्ती होते, त्यात जी सुलभता असते. तर कोणतं मग दुर्लभ कोण होतं? काय अद्वैत काय ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्विळा जाणी. विरळ जाणणारा विरळा कोण होतो? नामाने मोक्षाची प्राप्ती होते. त्या प्राप्तीचा उपाय हा इतर उपायापेक्षा सुलभ आहे. नामातली सुलभता नाही सांगायची. नाम हे सुलभच आहे. नाम सगळ्याला हे सुलभ आहे, सगळ्यालाच कळतंय. आणि त्याने मोक्ष प्राप्त होत हे पण ते नाही कळायचं. तर इतर साधनाने मोक्ष प्राप्ती होते, ही जशी कठीणता असते, तशी नामाने मोक्ष प्राप्त होतो. ही जी सुलभता आहे, प्राप्तीची जी सुलभता आहे, त्या प्राप्तीची सुलभता जाणणारे माणसं हे अत्यंत दुर्मिळ असतात. नाम जाणणारे दुर्मिळ नसतात. नाम सगळ्याला कळतं. नाम सगळ्याला कळतं. नाम सगळेच म्हणतात. नामाची सुलभता आणि दुर्लभता सांगायचं विषयच नाही. तर हे जे नामापासून मोक्ष प्राप्त होतो, या प्राप्तीतली जी सुलभता आहे, ती कशी सुलभता आहे? ती इतरापेक्षा कशी सुलभता आहे ती सांगणार आहे मी थोडीशी. तर या ठिकाणी सुलभता म्हणजे सोपं साधन. मग सगळ्याला कळतं. पण मग हे काय होईल ते आता, जर नाम सुलभ आहे आणि पण तुमचं कळलं ना तुम्हाला, त्यात नामाची सुलभता नाही, मोक्षाची सुलभता नाही. त्या प्राप्तीतली जी सुलभता आहे, ही त्या मोक्षप्राप्तीकरता लागणारी जी इतर कठोरता आहे, कठीणता आहे, आणि नामातली जी सुलभता आहे, प्राप्तित्व या विषयामध्ये, तर ती सुलभता असते, ती सर्वांना कळत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणजे नाम हे सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी, असं त्या विरळा शब्दाचा अर्थ तिथे लावायचा असतो.
तर असो, पण मग सर्वसाधारण नाम हे सुलभ आहे. मग सुलभच आहे, तर मग त्याचं फल सुद्धा सामान्यच असणार आहे. अशी सहजरीती असते. जे सोपं असते काय त्याचं फल सुद्धा सामान्यच असतं. आणि जर कठीण साधना असेल, तर त्याचं फल पण विशेष असतं. कारण कोणाला बी अधिक खर्च माणसाचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? दुकानात आपण गेलो आणि दुकानात गेल्यानंतर कपडे घ्यायचे असते किंवा एखादी वस्तू घ्यायची असते. मग तो म्हणतो, "ही केवढ्याची? ही 500ची." नाही, भारी दाखवा म्हणतो. मग ते कपडेवाले असे हुशार असतात, ती 500ची वस्तू असते. तू दे दुसरी आण, भारीतला आण म्हणतो. काहीच नाही कळत आपल्याला त्यातलं. ते भारीतला म्हणतो ते 200च असतं, पण तो सांगतो हे 2000चं आहे. लगेच तो घेतो तो. मग त्याला त्या कपड्याचं विशेष महत्त्व वाटलं का त्या पैशाचं विशेष महत्त्व वाटलं? 2000 दिल्यामुळे त्याला ते विशेष वाटलं त्याला. म्हणजे साधनातली कठोरता दुस्तरता असेल, तर त्याच्यापासून मिळणारं फल सुद्धा काय आहे? श्रेष्ठच आहे. आपला विशेष आहे आपल्याला असं वाटतं. साधनातली सामान्यता म्हणजे त्याचं फल सुद्धा सामान्य असेल आणि साधनातली कठोरता, कठीणता असेल, तर त्याचं फल सुद्धा फार कठीण, फार मोठं विशेष असेल. अशी ही माणसाची एक स्वभावता प्रवृत्ती असते. सहजरित्या असतं. त्याचं उदाहरण जर सांगायचं ठरलं आणि म्हणजे अशी समजूत आहे समाजामध्ये. उदाहरण जर सांगायचं ठरलं, तर एखादा सामान्य असतो. साधनातली सामान्यता, तर फलातली पण सामान्यता. 12वी शिकला, नोकरीला लागला. काय नोकरी करतो? वॉचमन म्हणले, हे का नाही? काय त्याला पिओन म्हणतात. पिओन आहे, वॉचमन आहे. शिक्षण असं आपलं सहज होय. काय 12वी शिकलं, तेवढं ते वॉचमन झालं बुवा. एवढं असं कळतं की नाही आपल्याला. म्हणजे सामान्य साधनाने सामान्य फल मिळतं. दुसरी गोष्ट फल हे सामान्य असतं. आपण पाहतो पेरणी केली, शेतीतली गोष्ट जर घेतली. मातेने काय समजा एखादं धान्य पेरून दिलं, ज्वारी, बाजरी, गहू पेरून दिलं. त्याचे पैसे किती होते? त्याला एकरी 10-5 हजार रुपये काय 50,000 रुपये काय असतील ते. पण त्याच शेतीमध्ये जर द्राक्षाचा बाग लावला, ऊस लावले, असं ऊस लावला, द्राक्षाचा बाग, मोसंबीचा बाग लावला, तर ते खूप कठीण आहे करायला मग ते. मग त्याचे फलसुद्धा काय त्याचे हां, म्हणजे फल पण लाखांनी पैसे तर त्याचे. म्हणजे जेव्हा साधना कठोर केल्या जाते, त्या कालातली त्याचे फलसुद्धा विशेष असतं. साधना सामान्य आहे, पण फल कसं आहे विशेष आपलं साधना कठीण आहे आणि म्हणून त्याचं फलसुद्धा कसं आहे श्रेष्ठच आहे. आणि साधना जर सामान्य असेल, तर त्याचं फलसुद्धा सामान्यच आहे. अशी व्यवहारामध्ये आपण पाहतो का नाही? सहज आहे. सहज म्हटलं म्हणजे सहजच असतं. याचा अर्थ आहे, जर तुम्हाला जेवायला गेली एखाद्या हॉटेलमध्ये, मग जेवायला काय तिथं काय जेवायला म्हणली? काय नाही, बाजरीची भाकर, ठेचा आणि वांगं आहे. मग त्याचे काय घेतील? 50-100 घेतील. जेवण असं, मग त्याचे पैसेसुद्धा असेच असतात ना, एवढे पैसे दिल्यामुळे जेवण तुम्हाला सामान्य. पण जर पंचपक्वान्न जेवण असले, तर मग तिथं काय हजाराचे सांगत असतात ते. जसं विषय सांगायचा फक्त सामान्य साधना असेल, तर त्याचं फल सामान्य असतं, अशी समाजाची काय आहे, एक समजूत आहे ती. म्हणजे फलही फार मोठं नसतं आणि त्याचं आपली साधना फार मोठी नसते आणि फलही फार मोठं नसतं. पण तशी गोष्ट नाही. ही शंका माणसाला येऊ नये म्हणून या अभंगात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, "विष्णुविन जप आणि व्यर्थ त्याचे ज्ञान." तर विष्णुविन जप याचा अर्थ काय असतो? तर इतर ज्ञानामध्ये कठीणता असते आणि यामध्ये काय असतं, तर नामातली सुलभता आणि विष्णुविन जप हे विशेष सांगण्याकरता माऊली म्हणतात, "विष्णुविन जप आणि व्यर्थ त्याचे ज्ञान." तर इतर साधनाने मोक्ष प्राप्त होतो आणि नामाने, भक्तीने मोक्ष प्राप्त होत नाही, तर ती फलरूपच असते. ती काय असते? फलरूपच असते ती. कशी फलरूप असते? सा कर्मज्ञान योगेभ्या आपी अधिकतरा फलस्वरूपत्वात् फलरूपत्वात्. मग ती कर्म, ज्ञान, योग याच्यापेक्षा ती अतिशय सुलभ असली, तर सुलभता काय त्याच्यात ती मुळात ती फलस्वरूपच असते. फलस्वरूप असते याचा अर्थ काय? भक्ती ही फलरूपच आहे. भक्ती ही साधन नसते. भक्ती आपले झाले मागं तुम्हाला सांगितले. भक्ती फलरूपच असते. का? ती अंगभूत मोक्षच असते. भक्ती ही अंगभूत मोक्षच असते. भक्ती ही अंगभूत मोक्षच असते. ती फलरूपच असते. तुम्हाला उदाहरण सांगायचं जर ठरलं, तर आपण त्याला काय म्हणतो, इतर काही फळाचे झाडं लावले
तर त्या झाडाला फळं येतात का नाही? आणि मग ते आपण खातो. ते आपण खातो. लाडू गोड असतात की नाही? लाडू पण चांगले असतात, खायला असतात. पण ते लाडू कशाचे होतात? हरभरा डाळीचे. मग हरभऱ्याची डाळ म्हटल्यानंतर ती हरभरा, तो पेरायचा, मग तो हरभरा आणि मग त्याची डाळ आणि त्याचं पीठ आणि मग ते तळायचं आणि मग त्याच्यात साखर घालायची आणि मग लाडू गोड लागायचे. मग ते फलरूप आहे का त्याचं साधन ते साधारण ते साध्य झालंय ते साधारण साध्य झालंय. पण जर ऊस घेतला आणि ऊस खायला लागला, ऊस कसा आहे? सा ऊस घेऊन खायला लागला का तो अंगभूतच आहे ना ते फल. ऊसाला फळं येत नाही. ऊस हा अंगभूत फलरूपच असतो. लक्षात आलं तुमच्या दृष्टांत. तसं जसं इतर झाडांना लावायचे, पाणी घालायचे, मोठे करायचे, फळं यायचे, ते पिकायचे मग तुम्ही खायचे. ऊस तसं आहे का? नाही. ऊस मोडला कधी खायचा सुरुवात. म्हणजे त्याला काय म्हणतात ते ऊस, झाड आणि फळ एकच असतं. इतर तसे झाडं आणि फळं एक नसतात. तसे योग, याग हे जे असतात, ही इतर झाडासारखी असतात आणि भगवंताची भक्ती कशी असते ती ऊसासारखी असते, फलरूपच असते आणि म्हणून कर्मज्ञान योग्यभ्यापी अधिकतरा फलरूपत्वात ती फलरूपच आहे इतरापेक्षा सगळ्यापेक्षा. आणि म्हणून कशाकरता सांगितलं, तर इतर साधनं कठीण असतात आणि म्हणून त्याचं फल फार मोठं असतं असं नाही. तर अरे भक्ती ही सोपी असली, सुलभ असली तरीसुद्धा ती मुळातच फलरूप असते. त्यामुळे तिचं फलच अतिशय विशेष असतं. असं असं म्हणून ते सुलभता सांगत असताना हे सांगत असतो. तर ते असो भाग. माणसाला कठीण केलं म्हणजे विशेष फल असं वाटतं. जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी आणि स्वर्गीची आडवंगी उमरोडून या 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या ज्ञानाकरता काय काय कष्ट करावे लागतात. स्वर्गाची सगळं पाठीमागे टाकून त्याचे कष्ट करावे लागतात ते. तर तो असो तो भाग. मुद्दा सांगायचा होता, सामान्य सामान्य साधना असेल तर त्याचं फलही सामान्यच असतं, अशी जी माणसाला शंका येते, तर ती शंका न येता भक्ती सामान्य असेल पण तिचं फल मात्र विशेषच असतं. तर असो या ठिकाणी. तर इथं माऊली म्हणतात, विष्णुविन जप आणि व्यर्थ त्याचे ज्ञान. तर विष्णू म्हणजे काय आणि त्याचा जप म्हणजे काय आणि ते ज्ञान व्यर्थ होतं म्हणजे काय? तर विष्णूविन जप याचा अर्थ विष्णू हा शब्द आहे. तर ज्यांनी व्याकरण शिकलं त्याच्या लक्षात तर विष हा धातू आहे. विषती म्हणजे काय आहे? विषती म्हणजे घुसणे, शिरणे म्हणजे याचा अर्थ ना विषती. तर विशती याचा अर्थ प्रवेश करणे. थोडक्यात विष धातूचं काय आहे? विष धातूचं म्हणजे त्यात प्रवेश करणे, घुसणे, शिरणे, व्याप्ती असणे. तर ज्याची संपूर्ण चराचरात कणाकणात व्याप्ती असते त्याला विष्णू आहे तो. तर विषती या धातूपासून विष्णू हा शब्द तयार झाला. विष्णू हा सर्व कणाकणात चराचरात स्थावर जंगमात ज्याची व्याप्ती असते त्याला विष्णू असं म्हणतात. त्याचं कारण व्याप्ते मे रोदशी पार्थ का क्रांतिशभ्य अधिक स्थित क्रमाच्च आपी अहम पार्थ विष्णू इति विष्णू इति भी संज्ञित. त्यामुळे त्याला विष्णू ही संज्ञा आलेली आहे महाभारतामध्ये असं म्हटलेलं आहे. किंवा दुसरा एक श्लोक असा आहे की माझी या त्रैलोक्यात सर्वत्र अशी व्याप्ती आहे आणि म्हणून मला विष्णू ही संज्ञा आलेली आहे भगवान असं म्हणतात. यस्मात् विष्टम इदम सर्वं तस्य शक्त्या महात्मना तस्मात् उच्यते विष्णू विषधातो प्रवेशनात. विषधातू हा प्रवेशात्मक असतो म्हणून यस्मात् विष्टम इदम सर्वम. तर या सर्वामध्ये ज्याची व्याप्ती आहे, ज्याची प्रतिष्ठा आहे, ज्याच्या शक्तीची व्याप्ती आहे, थोडक्यामध्ये ज्याच्या शक्ती या चराचरामध्ये ज्याच्या शक्तीची व्याप्ती आहे आणि या चराचरामध्ये ज्याच्या स्वरूपाची व्याप्ती असते आणि म्हणून त्याला म्हणतात विष्णू. लक्षात आलं तुमच्या? शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ आणि बाप रुक्मा देवरू विठ्ठलू सकळ. सगळीकडे ज्याची व्याप्ती असते म्हणून त्याला म्हणतात विष्णू. सर्वत्र व्याप्ती आहे म्हणून त्याला म्हणतात विष्णू.
अशा विष्णू वाचून जप करणे म्हणजे नेमकं काय? तर विष्णू वाचून जप करणे याचा अर्थ, जर विष्णू वाचून जप केला तर त्याचं ज्ञान व्यर्थ होतं. माऊली म्हणतात, विष्णूविन जप म्हणजे विष्णू देवता सोडून इतर देवतेचा केला जप. विष्णूविन केला जप त्याचं ज्ञान व्यर्थ होतं. समजलं? 2. विष्णू नामा वाचून इतर नामाचा केला जप त्याचं ज्ञान व्यर्थ होतं. 2 समजलं? तिसरी गोष्ट, विष्णूशी वृत्ती वाचून केला ना विष्णूचा जप ते त्याचं ज्ञान व्यर्थ होतं. म्हणजे याचा अर्थ काय? ज्या देवतेचा जप करायचा असतो त्या देवतेशी तदाकार वृत्ती होऊन त्या देवतेला वृत्ती जोडून जर जप केला तर त्याचं फल प्राप्त होतं. तुम्ही जप करताय, नामस्मरण करताय, पण त्या वृत्तीशी संबंधच, त्या अर्थाचा संबंध जर नाही आला तर ते तुमचं ज्ञान व्यर्थ होऊन जाईल ना. आणि म्हणून वृत्ती वाचून म्हणजे थोडक्यात भगवंताच्या अर्थाच्या संबंधात वृत्तीचा संबंध वाचून केला जो जप असतो त्या व्यक्तीचं ज्ञान व्यर्थ होतं. आणि चौथी गोष्ट आहे, ज्याला अद्वैत ज्ञान आहे, अद्वैताचा तो प्रकांड पंडित आहे, पण त्याने जर विष्णूचा जप नाही केला तरी त्या शब्द ज्ञान, त्याचं ज्ञान हे सुद्धा काय होतं? व्यर्थच होतं. थोडक्यात भक्ती वाचून केलं ज्ञान हे सुद्धा काय व्यर्थच असतं. त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं. आता काय काय पहिला मुद्दा काय सांगितला? विष्णूला दिलं सोडून. आणि विष्णू याचा अर्थ कोण आहे? विष्णू याचा अर्थ आपल्याला ही शंका येऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला इथं लगेच उत्तर देऊन टाकलं, विष्णू निजप आणि रामकृष्णी मन नाही ज्याचे. विष्णू, राम, कृष्ण आणि भगवान शंकर हे वेगळे नसतात, आपल्या संप्रदायात वेगळे मानत नाहीत. विष्णू याचा अर्थ रामच आहे आणि विष्णू याचा अर्थ कृष्णच आहे आणि विष्णू याचा अर्थ पांडुरंगच आहे. मग ह्या दोघात भेद राहू नये म्हणून वरच्या वेळी विष्णू म्हटलं आणि खालच्या वेळी रामकृष्ण म्हटलं. म्हणजे असं काय एकच सांगायचं का नाही? एकच सांगायचं असतं. आणि म्हणून विष्णू, राम, कृष्ण, पांडुरंग या देवते वाचून दुसऱ्या देवतेचा जर जप केला तर त्याला ज्ञान तर प्राप्त होणारच नाही. आणि जरी त्याला ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान सगळं व्यर्थ होऊन जाईल. एक विषय कळाला तुम्हाला? म्हणजे रामकृष्णादी देवते वाचून इतर देवतेचा जप माणसाने करू नये आणि केला तर त्याचं ज्ञान व्यर्थ होतं. एक मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा आहे, मग दुसरे कोणत्या देव, भगवान राम, कृष्ण हे नामस्मरण सोडलं, राम, कृष्ण, हरी वगैरे हे नामस्मरण सोडलं आणि दुसरेच नाम घेऊन जप करायला लागला. इतर देवतेचे नाम विष्णूविन म्हणजे विष्णूच्या नामा वाचून दुसऱ्या नामाचा जप जर करायला लागला तर त्याचं ज्ञानही सुद्धा काय होतं? ते व्यर्थच होतं. ते ज्ञान व्यर्थ होऊन जातं. ते ज्ञान फलीभूत होत नाही, व्यर्थ होत्याचा अर्थ ते ज्ञान त्याला कोणतंही फल प्राप्त करून देत नाही. नाही जगताचं मिथ्यात्व करून देईल, ना त्याला परमात्म्याची प्राप्ती, जीवब्रह्माचा अभेदत्व सिद्ध करू देणार नाही. त्याला म्हणतात त्याचं ज्ञान व्यर्थ होतं. तिसरा मुद्दा काय सांगितला? तर वृत्ती. वृत्ती काय असते? तुम्हाला मागं पण सांगितलं होतं ना, आता पण सांगतो. ज्यावेळी आपण एखाद्या देवतेचा जप करतो त्या काळात ती वृत्ती, जर रामाचा जप करत असाल तर ती वृत्ती रामाकार होऊन जर तुम्ही राम राम म्हटलात तर ते नामस्मरण तुम्हाला विशेष प्रकारचं फल देऊ शकते. आणि म्हणून वृत्ती कुठं जोडावी लागते? भगवंताशी. मग त्या विष्णूशी नाम राम, कृष्ण, विष्णू यांच्याशी वृत्ती वाचून जर तुम्ही जप केला तर ते तुमचं ज्ञान काय होऊन जातं? ते व्यर्थच होऊन जाईल ना ते. कारण का, तो जप तुम्हाला ज्ञानाचा सार्थकता प्राप्त करून देणारा होऊ शकणार नाही तुम्हाला ते. आणि चौथी गोष्ट, अद्वैत ज्ञान. खूप अध्ययन केलं. किती अध्ययन केलं? व्याकरणाचार्य झाला, न्यायाचार्य झाला, वेदांताचार्य झाला, वेदशास्त्र संपन्न झाला. नसतातही तरी माणसं सांगतातच उगाच. सांगितले तरी त्याला पाप लागतं बरं का पोरं. तुकाराम महाराजांचा अभंग कसा, आपली जी अवस्था नसताना, आपल्याकडे जे नसताना जर तुम्ही ते मुद्दाम होऊन जर सांगितलं तर त्याला फार मोठं पाप लागतं. जशी अवस्था आहे तेवढं सांगू नये, पण प्रसंग आला तर आपलं जेवढं आहे तेवढंच सांगावं. आपल्या अभंग पाठ किती आहेत? 100 अभंग पाठ आहेत. माझा का सगळा पाठ आहे. असं जर सांगितलं तरी त्याला दोष लागतो, त्याला पाप लागतं. अभंग तुकारामाचा आहे मला पाठ, तो मला आठवत नाही तो आता. तर असं आहे. आणि म्हणून ते ज्ञान किती झालं त्याला, त्या ज्ञानाला काही माप नाही. सर्व अध्ययन केलं तिने.
मग त्याचं शब्दज्ञान झालं. पण भक्ती वाचून झालं ना, विष्णू जप वाचून झालं. ते ज्ञान भगवान ज्या काळात उद्धवाला सांगतात, उद्धवा असं जे ज्ञान असतं त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे का आलोड आलोढानी सर्व वेदशास्त्रार्थ ज्ञातेपणे पंडित गर्वे हेळसिती भक्तिपंथ आणि अतिउन्मत्त ज्ञातृत्वे. त्या शब्द ज्ञानामध्ये, त्या ज्ञानाच्या घमिंडीमध्ये गर्वे हेळसिती भक्तिपंथ, त्याने काय केलं, त्या ज्ञानाच्या जोरावरती काय केलं, त्यांनी भक्तीची हेळसांड केली, भक्तीची उपेक्षा केली. आणि अशी जर उपेक्षा केली असेल तर या परी ज्ञान अभिमानी विमुख झाले हरिभजनी. ज्ञानाचा अभिमान झाला, मला सगळं येतं, मी आमकाचरे, मी तमकाचरे, मी हे आहे, मी ते आहे, त्या भजनात रस नाही. अरे तुला आम्हाला काय भजन म्हणते, भजन म्हणता नको येऊ दे, भजन म्हणताच आलं पाहिजे ना असं नाही. भजनात प्रेम असणं, भजनात जाऊन बसणं, भजनात आदर ठेवणं, हे भगवत भक्तीचं प्रेमाचं लक्षणच असतं ते. आणि म्हणून खूप ज्ञानी झाला, या परी ज्ञान अभिमानी विमुख झाली हरिभजनी. ज्ञानाचा अभिमान झाला आणि भगवंताच्या भक्तीशी काय झाले, विमुख झाले. भगवंताची भक्ती काय केली त्यांनी, उपेक्षित केली. काय केली, ठोक करली म्हणा. भगवंताची भक्तीची उपेक्षा केली याचा अर्थ मग ते ज्ञान काय काय होईल, आता शब्द ज्ञान काय होईल. तुकाराम महाराज म्हणतात, अर्थ लोपली पुराणी, नाश केला शब्द ज्ञान. ते त्याचाही नाश करतं, जगाचाही नाश करतं. शब्द ज्ञान हे काही नसू देशा, शब्द ज्ञान पण नाश नाही करीत, पण तो भक्तीची उपेक्षा करतो, त्यामुळे त्याला ते अधिकच त्याचं वाया जात असतं ते. म्हणून जे नाथ महाराज म्हणतात, ते जरी वर्ण माझे अग्रगणी तरी आदपपत्नी पडतील. जरी तो ब्राह्मण कुलातला सारखा उत्तम कुलात जन्माला आला असला, पण जर त्यांनी भगवंताच्या भक्ती विष्णूच्या जपाची जर त्यांनी हेळसांड केली, व्यर्थता केली, तर त्याला अधपतनालाच जावं लागतं. आणि म्हणून एवढं ज्ञान प्राप्त करू नये, ते ज्ञान काय झालं, व्यर्थ झालं. तुम्ही नेहमी अभंग म्हणता की नाथ महाराजांचा काय अभंग घेतो असा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. आणि पुढे हा अभिमान नित्य नवा तया माझी. मग भक्ती प्रेमाविन ज्ञान नको का म्हणले नाथ महाराज. भक्ती प्रेम विष्णूचा जप नसेल, जर ते ज्ञान असेल तर ते काय झालं, वाया गेलं ना. भक्ती प्रेमाविन असं व्यर्थ जाणारं, वाया जाणारं ज्ञान मला काय देऊ नको देवा. ताई भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आणि अभिमान नित्य नवा तया माझी. कारण का अभिमान झाला ना, त्याचा अर्थ शब्द ज्ञानात भक्ती नाही, अभिमान आला, मग ते ज्ञान सगळं व्यर्थ गेलं. नाथ महाराज त्याला फार गोड उदाहरण दिले, फार दृष्टांत भारी दिलाय. कोणतंही उदाहरण दिलं का माणसाला लवकर विषय कळतो. कोणतं विषय दिलं, हा रांडवेनी जेवी शृंगार केला आणि प्रेमीविन झाला ज्ञानी तैसा, प्रेमीविन झाला ज्ञानी तैसा. मग एखादी रांडोबाई असते, आताचा विषय नाही तो, हा भारतीय संस्कृतीतला विषय आहे, हा परंपरेतला विषय आहे, हा धार्मिक माणसांचा विषय आहे. शास्त्र मान्य, संत मान्य, ऋषीमुनी मान्य अशी जी माणसं असतात त्याचा दृष्टांत आहे. आजकाल हा विषय सांगायची अवघड गोष्ट आहे. जरी त्यांचे पती गेले तर त्या बिचाऱ्या नटून थटून सगळे अलंकार घालून ते फिरत असतात. त्यांचा दृष्टांत तो दिलेलाच नाही. जी खानदानी असते, जी भारतीय संस्कृती मानणारी असते, तिचा दृष्टांत दिलाय. जर तिचा पती गेला तर तिला काय म्हणतात, रांडव म्हणतात. मग अशी रांडवबाई कधी नवे कपडे घालत नाही, दागदागिने घालत नाही, कुंकू लावित नाही. नाही, पण का घालत नाही, ती म्हणती माझा खरा दागिनाच गेला, तर मला दागिन्याचं काय करायचं, अशी मूळ अवस्था असते. पण एखादी अशी बिनलाजी असते, एवढी इतकी बिनलाजी असते का नवरा गेल्यानंतर पहिल्यापेक्षा चांगली सुधारते. सगळे चांगले चांगले कपडे घालते, चांगले दागिने घालते, नख पालिश लावते, मेहंदी लावते, तोंडाला होटाला हे लावते. आणि मग त्याच्यावर जर मिरवायला लागली तर रांडवेनी हे शृंगार केले कसे असतात ते व्यर्थ. त्याला काय अर्थ नसतो ना, त्या शृंगारला काय अर्थ असतो. तसं तसं ज्ञानाचे शृंगार काय, व्याकरणाचार्य, न्यायाचार्य, वेदांताचार्य, आमकाचार्य,
तमकाचार्य. आणि भक्ती प्रेमच नाही, गळ्यात माळच नाही, भगवंताचा नामाचा संबंधच नाही. असा जर मोठा चार्य आचार्य 10 आचार्य जरी असला आणि किती वेदशास्त्र संपन्न असला, तर संतांच्या म्हणण्याप्रमाणे ते ज्ञान व्यर्थ असतं. लक्षात आलं का तुम्हाला? ते ज्ञान व्यर्थ असतं. नाथ महाराज म्हणतात या ठिकाणी प्रेम सुख देई, प्रेम सुख देईन, प्रेमी विन नाही समाधान. त्या ज्ञानात प्रेमा वाचून, भक्ती प्रेम वाचून अजिबात समाधान नसतं. असे एका जनार्दनी प्रेम अति गोड आणि पुढे अनुभवी सुरवड जाणतील, असा प्रकारे. आणि त्यामुळे ज्याला ज्ञान असतं, तोडकं मोडकं ज्ञान असतं आणि त्याला भक्ती असते, तो माणूस खूप समाधानी असतो. तो समाधान ज्ञानात नसतं. समाधान प्रेम, ज्ञानात प्रेम येतं कुठं? ते कर्कशच असतं. ते ज्ञानात प्रेम पण नाही, ज्ञानात समाधान पण नाही, ना त्या ज्ञानात भक्ती पण नसते, निराश असतं ते. पण जर त्या ज्ञानात जर भक्तीचा जोड असेल, विष्णूचा जप असेल, तर ते ज्ञान ते प्रेमात प्रेममय होऊन जातं, ते ज्ञान भक्तिमय होऊन जातं, ते ज्ञान सुखमय होऊन, ते ज्ञान समाधान देऊ शकतं. असं म्हणून माऊली म्हणतात, विष्णुविन जप जर केलं, विष्णूच्या जपा वाचून, विष्णूच्या नामाहून भिन्न नामाने केलं, किंवा विष्णूची वृत्ती न ठेवता जर केलं, किंवा निश्चित शब्द ज्ञान असलेलं, हे सर्व व्यर्थ होतं. का व्यर्थ होतं? कारण तर विष्णुविन म्हणजे भगवत भक्ती वाचून केलेलं जे ज्ञान असतं ते सगळं व्यर्थ असतं, असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे. तर त्याचं कारण या ठिकाणी विष्णू भक्ती विवर्जित असतं ते ज्ञान व्यर्थ असतं. विष्णू भक्ती ज्ञानाची उत्पादक आहे. विष्णू भक्ती ही ज्ञानाची उत्पादक आहे. विष्णू भक्ती ही ज्ञानाची नाही, म्हणजे उत्पादक म्हणजे जनक आहे. विष्णू भक्ती ही नामाची जनक आहे आणि विष्णू भक्ती ही ज्ञानाची संरक्षक आहे. ती संरक्षक आहे. ती भक्ती ही ज्ञानाचं संरक्षण करते. भक्ती ही ज्ञानाची उत्पन्न करते. भक्ती ही ज्ञानाचे जनक असते आणि भक्ती ही ज्ञानाचं संरक्षक असते आणि भक्ती हीच ज्ञानाची पात्रता दात्री असते. मग तुम्हाला ज्ञानाची पात्रता कोण देतं? ते भक्ती देते. ज्ञानाचं संरक्षण कोण करतं? भक्तीच करते. आणि ज्ञान उत्पादन कोण करतं? भक्तीच करते. ह्या सगळ्या गोष्टी संतांनी सांगितलेल्या आहेत का? एकनाथ महाराज म्हणले, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, आणि स्थिर केली जी आचपळे होती, सिद्ध अनुनी लाविली पंथिगा. याचा अर्थ तुम्हाला समजतो का? पुढे भक्तीने धरली हाती म्हणजे मोक्ष झाल्यानंतर पुढे भक्तीने हाती धरलं नाही. पुढे म्हणजे सगळ्यात आधी भक्तीने हातात धरलं याला. पुढे भक्तीने धरली हाती आणि मग त्या भक्तीच्या पाठीमागे ज्ञान आलं, मग वैराग्य आलं आणि मग धर्म आला. मग धर्म आला म्हणजे त्याचा अधिकार आला. मग त्या ठिकाणी पुढे भक्तीने धरली हाती आणि मागे ज्ञान आणि वैराग्य, विरक्ती वाचून काही ज्ञान असे तज्ञच नाही. मग आता तुम्हाला विरक्ती कशामुळे झाली? भक्तीने झाली. आणि ज्ञान कशाने झालं? भक्तीने झालं. धर्म याचा अर्थ म्हणजे याचं संरक्षण कोणी केलं? भक्तीने केलं. म्हणून भक्ती काय आहे? ज्ञानाची उत्पादक आहे आणि ज्ञानाची संरक्षक पण आहे आणि तुम्हाला पात्रता देणारी पण आहे. अशी भक्ती आहे ती भगवंताची. म्हणून भगवंताच्या भक्ती वाचून जर तुम्ही हे केलं तर ज्ञानही नाही आणि झालं तर त्याचं संरक्षणही नाही आणि झालं आणि तुम्हाला ती पात्रता पण नाही. आणि म्हणून विष्णुविन जे केलं जातं ते हे काही प्राप्त होणार नाही. म्हणून विष्णूचा जप करणं, नाम विष्णूची भक्ती करणं हे ज्ञान देईल. विष्णूची भक्ती हे तुमचं ज्ञान संरक्षण करील, टिकवील आणि विष्णूची भक्ती हेच तुम्हाला त्या ज्ञानाची पात्रता पण देईल. त्याच्याशिवाय तुम्हाला भक्ती वाचून यातलं काहीही प्राप्त होऊ शकत नाही. असं ज्ञानेश्वर महाराजांच्या एका शब्दामध्ये किती गूढ अर्थ भरलेला असतो. परमात्मा ज्ञानदाता आहे. परमात्मा हा ज्ञानदाता आहे. गीता काय सांगते? गीता ज्ञान देते ना. सगळ्या जगाचं ज्ञान कोणाला मिळत? गीतेतूनच घेतलंय ज्ञान ते. परमात्मा हाच मोक्ष देणार आहे. खूप प्रमाणित याच्याशी. परमात्मा हाच बंध निवार्तक आहे. मग परमात्मा हाताने करतो का? नाही. त्याच्या भक्तीच्या द्वारा हा
ज्ञान देतो, त्याच्या भक्तीच्या द्वारा हा मोक्ष प्राप्त करून देतो. त्याच्या भक्तीच्या द्वाराच सगळे मायेचे बंधनं, कर्माचे बंधनं निवृत्त करतो. म्हणून त्याची अशी भक्ती आहे, जो मायेचा नियंता. याचा अर्थ काय झाला? म्हणजे तुमच्या मायेचं म्हणजे अज्ञानाचा, मायेची त्यांनी निवृत्त करणार आहे तो. त्याच्या स्वाधीन आहे ती. जो मायेचा नियंता, तो विष्णू मोक्षाचा दाता. तो मोक्ष देणारा पण तोच ठरला कधी. आणि तोडून जीवाची बद्धता सायुज्यता देतसे. भगवान बुद्धवाला सांगतात, एकनाथ महाराज या ठिकाणी भागवताच्या 11व्या अध्यायात 11व्या स्कंदामध्ये असं लिहितात, जो मायेचा नियंता, ज्याची मायेवरती सत्ता आहे, जो ज्याच्या माया स्वाधीन आहे, असा विष्णू तोच आपल्याला मोक्ष देऊ शकतो. आणि तोडून जीवाची बद्धता, सर्व कर्मधर्माचे बंधन निवृत्त करून मग सायुज्यता मोक्ष देणारा असा भगवान आहे. म्हणून त्याचीच भक्ती केली पाहिजे. त्याला सोडून जर केलं विष्णुविन जप, आणि मग ते सगळं तुमचं व्यर्थ होऊन जाईल. मग ज्ञान, मोक्ष, पात्रता हे सर्व त्याची भक्ती देते. भक्ती देते याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी नाही निर्मळ जीवन, काय करेल साबन, तैसे चित्त शुद्ध नाही, आणि तेथे बोध करेल काही. मग तुमचं जर पाणी जर शुद्ध असेल तर साबण, आणि साबण लावून तर कपड्याचा मळ जाईल आणि कपडा स्वच्छ होईल. बरोबर आहे का नाही? मग साबणाचं महत्व आहे का कपड्याचं महत्व आहे? साबणाचंही महत्व नाही आणि कपड्याचंही महत्व नाही. पाणी शुद्ध पाहिजे, मग कपडा चांगला आहे, साबण मग घासला. पण जर ते पाणीच रेंद्यासारखं असेल, कपडा कसं काय स्वच्छ होईल? म्हणजे शुद्ध काय पाहिजे? पाणी शुद्ध पाहिजे. तसं तुम्हाला ब्रह्मज्ञान मग सांगणारी उदंड असतील, किंवा तुम्ही अध्ययन उदंड केलं असेल, पण तुमचं तिथं ते चित्त शुद्ध नसेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही. तैसे चित्त शुद्ध नाही, तेथ बोध करील काही. म्हणजे चित्ताची शुद्धता, पात्रता देणारं कोण आहे? ती विष्णूची भक्तीच आहे. माऊली म्हणतात या ठिकाणी चित्तशुद्धी जर नसेल तर मग तुम्हाला अध्ययन करून ती गोष्ट, तुमचं अज्ञान जाणारच नाही ना. शब्दच राहतील ती अनादिकालाची मलिनता आहे, अनादिकालाची ती गोष्ट आहे. आणि म्हणून मलिनता घालवायची असेल तर, चंचलता घालवायची असेल तर, किंवा अज्ञानबद्धता घालवायची असेल तर, सगळ्या करता विष्णूचा जप हाच एकमेव कारण आहे. म्हणून सत्वशुद्धीचे परिपाठी शैव वैष्णव मंत्रकोटी. या ठिकाणी सत्वशुद्धीचे परिपाठी म्हणजे अंतकरण शुद्धी करण्याकरिता तुम्हाला वैष्णवाचा मंत्र हा तुम्हाला तो कोटी कोटी जप करायचा. आणि त्याने सत्वशुद्धी उठाउठी होऊन निजात्मदृष्टी साधका. तुमचं म्हणजे लवकरात लवकर अंतकरण शुद्ध होईल आणि तुम्हाला मोक्ष ताबडतोब प्राप्त होईल. लवकर निजात्मदृष्टी साधका त्यांनी प्राप्त होऊ शकते. माऊलींनी या ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात सुद्धा असं म्हणलंय, तेथ मोक्ष देईल ज्ञान. काय मोक्ष देईल ज्ञान, तेथ नाही किरान. ज्ञान हे मोक्ष देतं, ही गोष्ट जरी खरी असली, 100% खरी असली तरी, परी ते थार्य ऐसे मन शुद्ध व्हावे. तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्हाला मग एखादी बिचारी भिक्षा वाढायला मग चांगली वाढायला आली आणि तिने मोठी भिक्षा घातली, पण झोळीच खाली फाटकी, त्याचा काय उपयोग आहे? मग ती भिक्षा टिकेल का त्याच्यामध्ये? नाही. पाणी घातलं तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये, भांडच खाली फुटका असेल तर काय करणार? तसं तसं या ठिकाणी तुमचं परिते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आणि मग तुमचं मन शुद्ध करण्याकरता सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला? विष्णू जप करावं लागेल. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं. तर विष्णू जप केल्याशिवाय यातलं काही प्राप्त होणार नाही. आणि विष्णू जप विष्णू जप शब्दाचा अर्थ घ्यायचा विष्णूची भक्ती. विष्णूची भक्ती म्हणजे प्रभू रामचंद्राची भक्ती, कृष्णाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती हे वेगळे नसतात. भगवान शंकराची भक्ती, या भक्तीने चित्ताची शुद्धता होते आणि या देते ती भक्तीच तुम्हाला मोक्षही प्राप्त करून देते. म्हणून माऊली म्हणतात विष्णुविन जप. आणि विष्णू वाचून जर जप केला तर त्याचं ज्ञान फल देत नाही, ते व्यर्थच होऊन जातं. ज्याचं ज्ञान व्यर्थ असतं म्हणजे ते निष्फल असतं.
आणि शेवटी म्हटले, रामकृष्णी मन नाही ज्याचे. अरे, ज्या काळात भगवंताची कृपा होते त्याच काळात त्याला भक्ती प्रसन्न होऊन प्राप्त होत असते. आणि भक्ती प्राप्त झाली तर त्याची वृत्ती स्थिर होते, आणि स्थिर झाल्यानंतर भगवान रामकृष्ण यांच्या ठिकाणी ती वृत्ती काय होते, प्रगाढ होते, चित्त स्थिर होतं, आणि रामकृष्णाच्या ठिकाणी त्याचं मनाची वृत्ती लागते. म्हणून रामकृष्णी मनाचा विषय रामकृष्ण होणं याच्याकरता सुद्धा काय करावं लागेल, तुम्हाला भक्तीच करावं लागेल, विष्णूचा जपच करावं लागेल. किंवा तुमच्या मनाच्या प्रेमाचा विषय जर भगवान, तुमच्या प्रेमाचा विषय जर भगवान नाही, रामकृष्ण मन नाही ज्याचे. का नाही? कारण त्यांनी भक्ती नाही केली ना त्यांनी. म्हणजे जर तुमच्या मनाला प्रेमाचा विषय नाही, तुमच्या मनाला जर भगवंताचा संबंध नाही, तुमच्या मनाला जर भावनेचा संबंध नाही, तर याच्याकरता विष्णूचा जप जर केला तर रामकृष्णाच्या ठिकाणी तुमचं मन स्थिर होईल. विष्णूचा जप जर केला तर तुम्हाला त्या रामकृष्णाच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. आणि विष्णूचा जप जर केला तर त्या वृत्तीचा रामकृष्णाच्या ठिकाणी संबंधही प्रगाढ होईल. आणि जर विष्णूचा जप जर केला तर तुमच्या भावनेचा परिपूर्ण विषय रामकृष्ण होईल. आणि म्हणून माऊली म्हणतात, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, आणि रामकृष्णी मन नाही ज्याचे. रामकृष्णाच्या ठिकाणी मन करण्याकरता, सर्व हे करण्याकरता एकूण तात्पर्य विष्णूचा जप म्हणजे विष्णूचं नामस्मरण. नामस्मरण भक्ती केली तर त्याचं ज्ञान फलवान होतं, मोक्ष देऊ शकतं, आणि त्याचं मन भक्तीमध्ये स्थिर पण होऊ शकतं. असा या 9व्या अभंगातील पहिल्या चरणाचा अर्थ आहे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.